Hello, 12th Commerce, Organization of Commerce and Management स्टुडंट्स. आपण फोर्थ चॅप्टर बिझनेस सर्व्हिसेस हा सुरू केला होता. त्यामधील फर्स्ट बिझनेस सर्व्हिस बँकिंग हा सुरू केला होता. बँकिंग हा आपण फर्स्ट बिझनेस सर्व्हिसेस सुरू केला होता. टाईप्स ऑफ बँक्स पाहिले, त्यानंतर न्यू मॉडेल ऑफ बँकिंग पाहिले, त्यानंतर आपण फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक सुरुवात केली होती. व्यावसायिक बँकेची कार्य हा चॅप्टरसुद्धा महत्त्वाचा आहे. या चॅप्टर्समधील ऑल सर्व्हिसेस इम्पॉर्टन्स आहेत. त्यामधील हा फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. लॉंग आन्सर जो 8 मार्काचा आपला मोठा क्वेश्चन्स आहे त्यावेळेसाठीचा हा महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे. हा जास्त प्रमाणात बोर्डामध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे आपण त्यावरतीच जास्त फोकस करत आहोत. फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स, व्यावसायिक बँकेचे कार्य. यामध्ये फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स, 2 गटामध्ये या कार्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. त्यामधील फर्स्ट प्रायमरी फंक्शन्स, सेकंड आहे सेकंडरी फंक्शन्स. प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य. प्रायमरी फंक्शन्स हे सेम आहेत ऑल बँकेचे, जसे ॲक्सेप्टिंग डिपॉझिट स्वीकारणे आणि ग्रँटिंग लोन अँड ॲडव्हान्सेस, कर्ज आणि ॲडव्हान्सेस देणे. त्यानंतर सेकंडरी फंक्शन्स आहे एजन्सी फंक्शन्स, प्रतिनिधी कार्य आणि युटिलिटी फंक्शन्स, उपयोगिता कार्य. अशा प्रकारचे 2 फंक्शन्स कमर्शियल बँकेचे आहेत. यानंतर आपण प्रायमरी फंक्शन्स घेतलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. प्रायमरी फंक्शन्स आपण सुरू केलं होतं. प्रायमरी फंक्शन्सलाच प्रायमरी फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स आर नोन ॲज कोअर बँकिंग फंक्शन्स. हे आपल्याला MCQ मध्ये विचारण्यात येतो की प्रायमरी फंक्शन्सला काय म्हणण्यात येतं, तर कोअर बँकिंग फंक्शन्स असं म्हणण्यात येतं. यानंतर या प्रायमरी फंक्शन्समध्ये ॲक्सेप्टिंग डिपॉझिट स्वीकारणे. हे ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स परत 2 टाईप्समध्ये विभागण्यात आले. फर्स्ट आहे टाईम डिपॉझिट आणि सेकंड आहे डिमांड डिपॉझिट. टाईम वेळ ठेवी आणि त्या संदर्भातील डिमांड डिपॉझिट मागणीनुसार डिपॉझिट. अशा प्रकारे आपण 2 टाईप्स ऑफ ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स पाहिले. या परत टाईम डिपॉझिट्समध्ये परत 2 टाईप्स येतात. फर्स्ट आहे फिक्स्ड डिपॉझिट, सेकंड आहे RD मीन्स रिकरिंग डिपॉझिट. त्यानंतर डिमांड डिपॉझिटमध्ये सेविंग अकाउंट, करंट अकाउंट. डिमांड मागणीनुसार डिपॉझिटमध्ये सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट असे 2 टाईप्स पडतात. हे झाले प्रायमरी फंक्शन्समधील फर्स्ट ॲक्सेप्टिंग डिपॉझिट. त्यानंतर आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतलं होतं लोन अँड ॲडव्हान्सेस. काय घेतलं होतं? सेकंड प्रायमरी फंक्शन्स आहे ग्रँटिंग लोन अँड ॲडव्हान्सेस, कर्ज व ॲडव्हान्सेस मंजूर करणे. यामध्ये आपण लोन्स घेतला म्हणजेच कर्ज घेतलं. लोन्सचे परत 3 वेगवेगळे प्रकार येतात. शॉर्ट टर्म, मीडियम टर्म लोन, लाँग टर्म लोन. त्यानंतर ॲडव्हान्सेस पाहिले म्हणजेच आगाऊ रक्कम किंवा उचल रक्कम ज्याला म्हणण्यात येतं. हे ॲडव्हान्सेस हे कॅश क्रेडिट स्वरूपात, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीद्वारे किंवा डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज स्वरूपात ॲडव्हान्सेस देण्यात येतात. इथपर्यंतचा आपण लास्ट लेक्चरमध्ये भाग पाहिला होता. त्यानंतर आपल्याला पुढे पाहिजे फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँकेचे म्हणजेच व्यावसायिक बँकेचे कार्य. यामधील आपला प्रायमरी फंक्शन संपला होता. त्यानंतर सुरू होतो सेकंडरी फंक्शन्स.
दुय्यम कार्य. या सेकंडरी फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक आर क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स. सेकंडरी फंक्शनसुद्धा हे 2 विभागात विभागण्यात आलेले आहे. त्यामधील फर्स्ट आहे एजन्सी फंक्शन्स म्हणजेच प्रतिनिधी कार्य, आणि सेकंड आहे युटिलिटी फंक्शन्स म्हणजेच उपयुक्तता कार्य. सेकंडरी फंक्शन्स क्लासिफाईड इन 2 ग्रुप्स. 2 गटामध्ये सेकंडरी फंक्शनचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामधील एजन्सी फंक्शन्स आणि युटिलिटी फंक्शन्स हे आपण पाहणार आहोत. एजन्सी फंक्शन्स प्रतिनिधी कार्य, एजन्सीमार्फत करण्यात येणारी कार्य, ज्यालाच एजन्सी फंक्शन्स असं म्हणण्यात येतात. अ कमर्शियल बँक ॲक्ट्स as an agent or a representative of its client and performs certain functions as follows. व्यावसायिक बँक त्यांच्या ग्राहकासाठी प्रतिनिधी किंवा एजंट म्हणून वर्क करत असते. या काही विशिष्ट कार्य हे खालीलप्रमाणे आहेत. बँक या काय करतं, कस्टमर्ससाठी त्यांच्या प्रतिनिधी किंवा एजंट म्हणून कार्य करतं. तर त्या बँकेचे नेमके सेकंडरी फंक्शन्स म्हणजेच लोकांकडनं डिपॉझिट स्वीकारणं आणि त्याद्वारे लोन्स प्रोव्हाइड करणं, हे तर काय प्रत्येक बँकेचं फंक्शन्स आहे, कार्य आहे. परंतु त्याला सोडून आणखीन काय वेगळे कामं करतं एजन्सीसारख्या, एजंट म्हणून, त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बँकेचे, ते आता पाहायचे आहेत. फर्स्ट आहे पिरियॉडिक कलेक्शन अँड पेमेंट्स. नियमित भरणा, कलेक्शन भरणे आणि देयके, पेमेंट्स आणि पेमेंट करण्याचं कार्य हे या एजन्सी फंक्शन्स अंतर्गत करण्यात येतात. कमर्शियल बँक कलेक्ट्स सॅलरी, डिव्हिडंड, इंटरेस्ट अँड एनी अदर इन्कम पिरियॉडिकली as well as makes periodical payment such as taxes, bills, premiums, rent, etc. on the standing instructions provided by customers. कमर्शियल बँक वेळोवेळी पगार म्हणजे सॅलरी, डिव्हिडंड म्हणजेच लाभांश आणि इतर कोणतेही उत्पन्न अकाउंट्समध्ये जमा करते. तसेच ग्राहकांच्या म्हणजे कस्टमरच्या सूचनेनुसार, कस्टमर्स प्रोव्हाइडेड इन्स्ट्रक्शन, ग्राहकांच्या सूचनेनुसार टॅक्स असतील, कर असेल, इन्शुरन्स असेल, इन्शुरन्स प्रीमियम असेल म्हणजेच विमाचा हप्ता असेल, भाडे असतील, या सगळ्यांचं पेमेंट्स हे बँक करत असते. कमर्शियल बँक्स चार्जेस सर्टेन फिक्स्ड अमाऊंट क्वार्टरली or annually in the form of service charge from customers for providing such services. परंतु या ज्या काही सर्व्हिसेस देती बँक, टॅक्स भरणं, टॅक्स घेणे, टॅक्स संदर्भातील असतील, विमाचा म्हणजेच इन्शुरन्सचा प्रीमियम असेल, गाडीचं प्रीमियम भरायचं असेल, गाडीचा हप्ता असेल, या सर्व काही जे देण्याच्या अशा सुविधा म्हणजेच सर्व्हिसेस कस्टमर्सला इन्स्ट्रक्शननुसार प्रोव्हाइड करते, ती काय फ्री ऑफ कास्ट करणार आहे का? नाही. तर या सर्व्हिसेससाठी बँक काही चार्ज घेत असते. बँक अशा सुविधेसाठी क्वार्टरली म्हणजे 3 महिन्याला अथवा ॲन्युअली अथवा वार्षिक ही चार्जेस स्वीकारत असते. अशा पद्धतीनं बँका या एजन्सी म्हणून म्हणजेच ॲज अ एजंट किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कस्टमर्सच्या पिरियॉडिक कलेक्शन अँड पेमेंट्स करत असतात. त्यानंतर सेकंड नंबर आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. पोर्टफोलिओ व्यवस्थापन ज्याला म्हणण्यात आलेलं आहे.
Large commercial banks undertake to purchase and to sell securities such as shares, bonds, debenture, etc. on behalf of the client. मोठ्या लार्ज कमर्शियल बँका, मोठ्या व्यावसायिक बँका कस्टमर्सच्या वतीने शेअर्स, डिबेंचर्स इत्यादींची परचेस किंवा सेल खरेदी व विक्रीचे कामं करत असतात. धिस हँडलिंग ऑफ सिक्युरिटीज इज नोन ॲज पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. अशा सुविधांना पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असे म्हणतात. कशा सुविधांना? तर कमर्शियल बँक्स परचेस अँड सेल सिक्युरिटीज करतं. सिक्युरिटीजची खरेदी व विक्री हे ऑन बिहाफ ऑफ द क्लायंटच्या वतीने म्हणजेच ग्राहकाच्या वतीने सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री बँक करत असते. त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. आणि ही काही सर्व्हिस का फुकट देते का बँक? नाही. ड्यू टू धिस फॅसिलिटी मोर क्लायंट्स आर ऑपरेटिंग फॉर सच सर्व्हिसेस ऑफ कमर्शियल बँक. या सुविधेमुळे कस्टमर्स म्हणजे सच सर्व्हिस अशा प्रकारच्या सेवा किंवा सुविधा दिल्यामुळे जास्त कस्टमर्स अशा सुविधा घेण्यावर भर देतात. अशा पद्धतीनं सेकंड एजन्सी फंक्शन आपण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हा पाहिला. त्यानंतर आता फंड ट्रान्सफर, निधी हस्तांतर. फंड ट्रान्सफर आज पाहतो, आज मोबाईलच्या जमान्यामध्ये इंटरनेटच्या आज आपण घरी बसल्या ठिकाणी कोणत्याही देशामध्ये असेल, आपल्या देशात असेल, कुठल्याही शहरात असेल, सिटीज असेल, विलेजेसमध्ये असेल, आपण विदिन अ सेकंदात आपण आज फंड ट्रान्सफर करू शकतो. त्याला लगेच पैसे पाठवू शकतो. फंड ट्रान्सफर हे काय आहे? फंड ट्रान्सफर करणे हे बँकेचं एजन्सी फंक्शन आहे. कमर्शियल बँक प्रोवाइड फॅसिलिटी टू फंड ट्रान्सफर फ्रॉम वन ब्रँच टू अनदर ब्रँच or branch of another bank. Commercial banks come with various incentive to make these transactions cashless free. व्यावसायिक बँका म्हणजेच कमर्शियल बँका एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा ब्रँच ऑफ अनदर बँक किंवा बँकेच्या दुसऱ्या बँकेच्या शाखेत पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा सर्व्हिसेस देत असतात. कमर्शियल बँका हे फंड ट्रान्सफरचे वेगवेगळे उपक्रम व्हेरियस इन्सेंटिव्ह टू मेक दीज ट्रान्झॅक्शन हॅसली फ्री. असे जे कोणते फंड ट्रान्सफरच्या ज्या कमर्शियल काही मोठ्या बँका आहेत ते अशा प्रकारचे ट्रान्सफर हे कस्टमर्सला मुफ्तपणे फ्रीली देत असतात. अशा प्रकारे एजन्सी फंक्शन्समधील थर्ड नंबर फंड ट्रान्सफर आपण पाहिलं. त्यानंतरचा फोर्थ नंबर आहे डिमटेरियलायझेशन. आता डिमटेरियलायझेशन म्हणजे नेमकं काय आहे हे पाहू. बँक प्रोव्हाइड्स डिमटेरियलायझेशन फॅसिलिटी टू देअर क्लायंट टू होल्ड देअर सिक्युरिटीज इन ॲन इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट. यालाच डिमटेरियलायझेशन असं म्हणण्यात आले. बँक कस्टमर्सना त्यांच्या विविध सिक्युरिटीज म्हणजेच विविध ठेवी, विविध सिक्युरिटीज असतील, सिक्युरिटीज म्हणजे शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स, विविध सिक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्याची सुविधा देत असतात. यालाच डिमटेरियलायझेशन असं म्हणण्यात आलेलं आहे. ऑन बिहाफ ऑफ क्लायंट इट undertake the electronic transfer of shares in case of purchase or sale. ग्राहकांच्या वतीने
सिक्युरिटीज म्हणजेच शेअर्स असतील, हे ट्रान्सफर ऑफ शेअर्स करायचे असतील, हे शेअर्स हस्तांतरण करायचे असेल किंवा ते परचेस और सेल करायचे असतील, त्यांची खरेदी विक्रीची सुविधासुद्धा बँका करून देत असतात. यालाच काय म्हटलेलं आहे, डिमटेरियलायझेशन असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर 5th नंबर आहे फॉरेक्स ट्रान्झॅक्शन म्हणजेच विदेशी मुद्रा व्यवहार. फॉरेक्स ट्रान्झॅक्शन्स एजन्सी फंक्शनमधील शेवटचा फंक्शन 5th नंबर फॉरेक्स ट्रान्झॅक्शन म्हणजेच विदेशी मुद्रा व्यवहार ज्याला म्हणण्यात आहे. फॉरेक्स इज ॲन ऑब्झर्वेशन फॉर फॉरेन एक्सचेंज. बँका आपल्या ग्राहकांना परकीय चलन खरेदी किंवा विक्री करतात. अ बँक मे परचेस और सेल फॉरेन एक्सचेंज ऑन बिहाफ ऑफ इट्स क्लायंट्स. बँका आपल्या कस्टमर्सच्या वतीने फॉरेन एक्सचेंज म्हणजेच विदेशी पैसा, विदेशी चलन सेल और परचेस करतात. अ बँक परचेस फॉरेक्स फ्रॉम इट्स क्लायंट विच द क्लायंट रिसीव फ्रॉम द फॉरेन ट्रान्झॅक्शन्स अँड सेल द फॉरेक्स व्हेन द क्लायंट्स नीड टू फॉर ओव्हरसीज ट्रान्झॅक्शन्स. विदेश म्हणजेच फॉरेन ट्रान्झॅक्शनमधून प्राप्त होणारे फॉरेन ट्रान्झॅक्शन्समधून होणारे फॉरेन अमाऊंट ग्राहक कस्टमर्सकडून खरेदी करतात आणि त्याच फॉरेन अमाऊंट ही कस्टमर्सना आवश्यक असेल तेव्हा त्यांना फॉरेन ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी, व्यापारासाठी परत विक्री करत असतात. इन केस ऑफ थोडक्यात सांगायचं असेल तर फॉरेक्स ट्रान्झॅक्शन याचा अर्थ विदेशी मुद्रा व्यवहार. ज्यावेळेस आपण आपल्या देशातून दुसऱ्या देशात जातो किंवा दुसऱ्या देशातील व्यक्ती ज्यावेळेस आपल्याकडे येतो त्यावेळेस त्याच्याकडील जे फॉरेन करन्सी आहे ती करन्सी त्या यूज करण्यासाठी ज्या देशामध्ये तो जातो तो आलेला विदेशी फॉरेनर्स जो आहे तो त्या ठिकाणी एक्सचेंज करून त्याचा व्यवहार ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठीच्या ज्या बँका आहेत ते व्यवहार केलं जातं म्हणजेच ट्रान्झॅक्शन्स केले जातात त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, फॉरेक्स ट्रान्झॅक्शन, ज्याला विदेशी मुद्रा व्यवहार असं म्हणण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने नंबर ऑफ 5 एजन्सी फंक्शन्स आपण पाहिले. त्यामधील पेरॉडिक कलेक्शन अँड पेमेंट, नियमित भरणा व देयके. सेकंड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, पोर्टफोलिओ व्यवस्थापन. थर्ड फंड ट्रान्सफर, निधी हस्तांतरण. फोर्थ डिमटेरियलायझेशन आणि फिफ्थ फॉरेक्स ट्रान्झॅक्शन, विदेशी मुद्रा व्यवहार. अशा पद्धतीने आपण एजन्सी फंक्शन्स पाहिले. नेक्स्ट लेक्चरमध्ये युटिलिटी फंक्शन्स पाहूयात. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.